नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. भीम आर्मीच्या संस्थापकांसह वरिष्ठांना सुरक्षा द्या. धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना भीम आर्मी संघटनेचे निवेदन. भीम आर्मी संघटनेचे संस्थापक अध्यक्षांसह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी. तसेच परभणी येथे तरुणांच्या मृत्यू प्रकरणातील दोषी पोलिसांना बडतर्फ करण्यात यावा अशी मागणी आज धुळे जिल्हा भीम आर्मी या सामाजिक संघटनेने केलेली असून त्या संदर्भात धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी भीम आर्मी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संजय चव्हाण, संजय बागुल, निशान मोरे, समाधान मोरे, दिलीप आहिरे, राहुल वाघ, उत्तम जनके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. ॲडव्होकेट चंद्रशेखरभाई आझाद मथुरा येथे पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी गेले असता त्यांच्यावर काही एबीपीच्या व सत्ताधारी गावगुंडांनी जो भ्याड हल्ला केला. तसेच ओडिसा राज्यात राज्य दौरा करत असताना तिथेही ॲडव्होकेट चंद्रशेखरभाई आझाद व भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनयरतन सिंगजी यांच्यावर जो एबीपीच्या गावगुंडांनी हल्ला केला त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच चंद्रशेखरभाईंना Z+ सुरक्षा देण्यात यावी व भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनयरतन सिंगजी व राष्ट्रीय महासचिव अशोकजी कांबळे साहेब यांना बी तात्काळ सरकारी सुरक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आम्ही आज येथे आलो होतो. तसेच जे बिहारमध्ये महाबोधी विहार मुक्ती आंदोलन सुरू आहे त्याला सुद्धा आमचा भीम आर्मी भारत एकता मिशन व आझाद समाज पार्टीचा जाहीर पाठिंबा आहे. तसेच जो 1949चा जो कायदा आहे तो कायदा रद्द करून ते बौद्धी महाविहार हिंदूंच्या ताब्यात न घेऊन बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीकरता आज आम्ही कलेक्टर साहेब निवेदन दिले व मागणी केली की याच्यावर सरकार दरबारी तात्काळ करण्यात येईल.